आला का बाबा? हो. आता काय कर मग, मला हे ठिबक काढू लाग बरं. ठिबक काढून मस्त लगे गुंडाळून ठेवू आणि रान लेस करू, कारण आपल्याला हळद काढून लवकर रान नीट करायचं रे. अहो काय बाबा, झालं का तुमचं चालू करायला? हे कर बाबा, ते कर. आज सगळे पोरं फिरायला जाणार होते, त्याने कॅन्सल केलं म्हणून मी कैऱ्या खायसाठी आलो. 2-3 महिन्यासाठी सुट्ट्यासाठी आलो, तर तुमचं झालं चालू. बाबा हे कर, बाबा ते कर, झालं घरानं चालू. मग काही क्षमता नाही हो काम करायची, उन्हाचं जमत नाही आपल्याला. अरे बाबा, तुला ऊन लागायला ना, नको करू, राहू दे, कैऱ्या खाजा. पण या आपल्या धरणी मातेला विसरू नको. या धरणी मातेनं तुला तुझ्या शिक्षणाला पैसे पुरवले, आपल्या दीदीच्या लग्नाला पैसे पुरवले, आपण खातो पितो राहतो. या धरणी मातेनं आपल्याला सर्व काही दिलंय. या आपल्या काळ्या मातीला विसरायचं नाही बाबा. येणाऱ्या काळामध्ये तू या धरणी मातेचा मालक होणार आहेस, आणि या धरणी मातेतून आपल्या जे पीक उगवते ना, त्या पिकाला एवढा भाव येणार आहे ना, लय भाव येणार आहे. तू खूप मोठा मालक होणार आहेस या आपल्या धरणी मातेचा. आज तुझा शेतकरी बाप सांगते तुला, लेकरा, या आपल्या धरणी मातेला विसरायचं नाही. अहो बाबा, ते किती मोठा साहेब झालो ना, तरी पण या धरणी मातीला कधी विसरणार नाही. ते जेव्हा जेव्हा गावाचं पिकात येईल का, तेव्हा तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करतो. चला, तुम्हाला करू लागतो.